नमस्कार. फास्ट आणि बेस्ट हवामान शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा आणि सर्वांचे स्वागत करत आहे. आजचा तसेच येत्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. आज संपूर्णपणे वारा स्तब्ध होता. नंतर जिथे वादळी ढग उडण्यात पाऊस झाला तिथं वादळी पाऊस झालेला आहे. 1-2 तासापूर्वी पंढरपूर, इंदापूर ह्या भागात चांगले ढग जमले होते आणि तसंच पडत तो पुढे सरकला आहे. रत्नागिरी, चिपळूण ह्याही भागात चांगला पाऊस होता, तर तसंच पडत खाली दक्षिणेकडे साधारण समुद्रात गेलेला आहे. इथे गोरेगावच्या आसपास, पुण्याच्या आसपास, गोरेगावच्या आसपास ही ढगांची गर्दी होती. पाऊस चांगला होता आणि तसंच ते पुढे सरकला. इकडे बेळगाव, सावंतवाडी या परिसरात सुद्धा चांगला पाऊस दिसत आहे. गोव्या साईडला तो सरकत आहे. आणि कोल्हापूरच्या पश्चिम बाजूनं राजापूरच्या दिशेने एक ढग आहे. तोही तिकडे पश्चिमेकडे व थोडासा नैऋत्य पश्चिमेकडे सरकत आहे. कारवार ह्या दिशेला सुद्धा, कारवार ह्या भागात सुद्धा पावसाची शक्यता दांडेलीकडून ढग निर्माण होतोय आणि तिथून पाऊस तिथं पडत आहे. निपाणी, चिकोडी, शंखेश्वर ह्या भागात मुसळधार पावसाचा ढग आहे. रपकाई, बन्नेटे, कुडची ह्या भागातून तो ढग पुढे सरकलेला आहे. त्याही भागात चांगला मुसळधार पाऊस झाला रपकाई, बन्नेटीला. इंदापूर, कुर्डवाडी ह्याही भागात मुसळधार पावसाचा ढग आहे. अकलूज, पंढरपूर, माहोळ याही भागात मुसळधार पावसाचा ढग आहे. तो पाऊस पुढे सरकत हे सांगलीपर्यंत येऊन हलकासा एक पावसाचा ढग तयार झालेला आहे. त्याची तीव्रता थोडीशी वाढेल पुणेवाला, आळंदी या साईडला, आणि तोही पाऊस पुढे सरकत पश्चिमी दिशेला निघून जाईल. नेरळ, पेठ, कर्जत ह्या भागातून रात्रीतून पाऊस पडण्याची शक्यता वाटत आहे. त्यानंतर पुण्याला एक स्थानिक वातावरण तयार होईल. सातारा, सांगलीच्या उत्तरेस पश्चिम बाजूस स्थानिक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. रात्रीचं आणखीन बघायला गेलं तर सांगलीच्या पश्चिम दिशेला तर पावसाची तीव्रता, गोव्यालाही चांगला पाऊस आहे. हुबळी साईडला सुद्धा चांगला पाऊस पडणार आहे. इतरत्र पाहायला गेलं तर स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे. रात्रीतून अकोला, सोलापूर, लातूर, सांगली, सातारा, पुणे ह्या आधी 1-2 ठिकाणी स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता वाटत आहे. पणजी, हुबळी, शिर्सी ह्या भागात चांगला दमदार मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा रात्रीतून वाटत आहे. पुसाड ह्याही परिसरात, चंद्रपूर परिसरात सुद्धा पावसाची शक्यता वाटत आहे. त्यानंतर खाली कर्नाटक भागात कलबुर्गी, बीदर, सिद्धपेठ, बागलकोट किंवा बागलकोट या साईडला सुद्धा चांगला आहे. कुंडापुरा, चिकमंगळूरू ह्याही सुद्धा चांगला तीव्र पावसाची ढग, रात्रीतून पाऊस देणारे ढग निर्माण होऊन पाऊस मुसळधार पडण्याची शक्यता आहे. आता वादळाची जे अपडेट आहे, आता मी तुम्हाला एक दुसरा व्हिडिओ टाकणारच आहे. तर हे पहा, वादळ आज कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि तिथून ते वादळाची सुरुवात होणार आहे. उद्यापर्यंतच्या चक्रवात स्थिती निर्माण करेल तो कमी दाबाचं क्षेत्र. उद्या पहाटेपर्यंत जर हवामानाचा अंदाज म्हणजे वातावरण पाहायला गेलं तर जळगाव, संपूर्ण उत्तर महाराष्ट्र तापणार आहे. 32 सेल्सिअसपर्यंत तापमान वाढणार आहे आणि दक्षिण भागात 26 ते 29 सेल्सिअसपर्यंत तापमान वाढ होणार आहे. त्यामुळे रात्र उष्ण असणार आहे आज. पंढरपूर, सोलापूर ह्या साईडला सुद्धा चांगलं तापमान आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर रात्र उष्ण आहे आणि उकाडा भरपूर आहे. पुणे, सातारा उद्याचा हवामानाचं पाहायला गेलं तर पुणे, सातारा, सांगली ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता जास्त बनत चाललेली आहे. हुबळी, पणजी, गोवा ह्या साईडला सुद्धा पावसाची शक्यता बनत चालली आहे. गोकाक, बागलकोट सुद्धा कर्नाटक भागात तर पावसाने व्यापणार आहे. इकडे महाराष्ट्रात पाहायला गेलं तर पुणेला मी स्थानिक वातावरण म्हणेल. इतरत्र पाहायला गेलं थोडंसं उघडीपाव जाणवते. उष्णतेची लाट उद्या यायची शक्यता वाटत आहे. पुण्याला दुपारपासूनच पावसाला साधारण स्थानिक वातावरण बनून सुरुवात होणार आहे. सातारा, महाबळेश्वर चांगले पडेल. उष्णता वाढणार आहे उद्या आणि स्थानिक वातावरण विजेचे कडकडासह वादळी पाऊस होणार आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करून घ्या.
उद्या साधारण उत्तर भागात जळगाव महाराष्ट्रापासून उत्तर भागात बघायला तर संपूर्ण भागात 44-45 सेल्सिअस तापमान उद्या राहणार आहे. इकडे दक्षिण भागात पाहायला गेलं, मध्य भागात बघायला तर 40+ तापमान सर्वत्र राहणार आहे. म्हणून उद्या उष्णतेची लाट सगळीकडे जाणवणार आहे. हुबळीला जे कर्नाटक भागात थोडंसं तापमान 35-37 आहे, पण बाष्पयुक्त असल्यामुळे तापमान उखाडा वाढणार आहे. पावसाचा विचार करायला गेला तरी सांगली, गोवा, पणजी, सोलापूर, कोल्हापूर ह्या साईडलाच बेळगाव पावसाची शक्यता उद्या जास्त वाटत आहे. गोकाक परिसरसुद्धा चांगला पाऊस म्हणजे पडेल उद्याच्या. स्थानिक वातावरण बघून गडगडाटी पाऊस पडेल. वडोज, कराड, विट्टा, कोल्हापूर, सांगली, जत ह्या परिसरात, विजापूर परिसरात स्थानिक वातावरण बनेल आणि पावसाची शक्यता वाटत आहे. हलका मध्यम पाऊस तेवढं काही नाही आहे, पडता पाऊस आहे, पण तो चांगला पाऊस पडणार आहे. पुणे, जेजुरी या परिसरात सुद्धा, बारामती साईडला स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे. साताऱ्याला सुद्धा. कर्नाटक भागात बघायला गेलं तर कर्नाटकात बेळगाव, हुबळी, गदग आणि दांडेली ह्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. सावंतवाडी परिसरात सुद्धा मुसळधार पावसाची ढग आहे. बेळगाव साईडला सुद्धा चांगला पाऊस पडेल. इकडं हावेरी, हुबळी, हावेरी साईडला शिर्शी, हावेरी वगैरे हे जो कर्नाटकातील भाग आहे, तो भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. हावेरी, दावणगिरी ह्या साईडला, हुबळी परिसरामध्ये. एकंदरीत पाहायला गेलं पावसाची तीव्रता उद्या कर्नाटकात जरा जास्त वाटते. त्यावेळी महाराष्ट्रातून सुद्धा वादळी वाऱ्याची शक्यता नाकारता येत नाही. पुणे, सातारा, अकलूज, सांगली, सोलापूर